चला चला हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा आणि शांभवी आणि हा श्री तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आम्ही आज खूप खुश आहोत. असा छान 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 डान्स करतोय. का करतोय? स्वागी आज म्हणते देव. हो. आणि त्यांना दिवसभर याचं सुरू असतं. आता बरं तिच्या बरोबर मी पण खुश आहे कारण गोष्टच तशी आहे. आणि या दोघांबरोबर मी हा तर खूपच खुश आहे. काय तू येऊ देत नाही दादाला माझं. बापरे. अशा गं इतक्या खोड्या वाढल्या त्याच्या. हो, तू चूप म्हणायला लागली. इकडे जाऊन त्याला म्हणते तू चूप. भाऊ म्हण. भांडते त्याला की माकडे का आलास माझ्यावर. आणि मया पण करते तेवढी. हो आणि ठीक आहे मला बोलायला वाटत नाही. पण रात्री आता 12:30 होत आहे आणि एवढ्या उशिरा सुद्धा आमचे सगळे जे चेहरे एवढे प्रफुल्लित आहेत त्याचं कारण पटकन सांगते. बोलूच पण नाही. आजचा अख्खा दिवस माझा क्लिनिंग आणि सगळं आवरावरी करण्यात गेलाय कारण कोणतरी खास येणार आहे. आणि शक्यतो बघा ज्या काही गृहिणी आहेत ना, कुणी येणार असेल ना तर तो दिवस आहे ना त्यांचा धावपळीचा असतो, क्लिनिंगचा असतो. कारण कसं सगळं जिल्ह्यात तासावं असं एक असतं ना. चला आता डिरेक्टली जे येणार आहेत त्यांचं वेलकम करताना हा ब्लॉग मी कंटिन्यू करते. आता बरीच काम आहेत तर मी अगोदर इथलं सगळं आवरून घेते. तिकडची रूम वगैरे पूर्ण आवरली, बेडरूम सगळं आवरलेलं आहे. आता फक्त हॉल मधलं आवरायचं राहिलंय. आणि विशेष म्हणजे पोरं सुद्धा झोपलेली नाही हो. एवढ्या उशिरा. शांभवी पडशील बा. सो हे असं चाललेलं आहे आज माझं. कारण का कुणी यायचं म्हटलं की हे खूप असतं आपल्या डोक्यामध्ये की सगळं टापटीप असतं. पडशील बा शांभवी, पडशील ग रानू. डान्स नाही करायचं. दुसरी बाळा तुझं बघून जम्प करते ती, तसं जम्प करायचं नाही बाळा. तर घरातला आनंद तुम्ही बघू शकता, किती आनंदी आहेत सगळे. श्री, शांभवी, वर्षा. तर ती गोष्टच अशी आहे. तर काय म्हणतात त्याला सांगूनच टाकतो कोण येणार आहे आपल्या घरी. आणि मी जसं ऑफिसमधून आलो, दुपारी आलो, त्यावेळेस ती बघतो की वर्षा दिवसभर आज ते कपाट आवरण्यामध्ये असेल, सगळं घर आवरण्यामध्येच तिचा दिवस गेलेला आहे. आणि सहसा तसं होतंच बघा, कोणी पाहुणे येणार असेल तर घर आवरायला घेतातच कुठल्याही घरामध्ये. परंतु कसं आहे आता जेवढे येणार त्यांना त्याच्याबद्दल घर कसं आहे टापटीप वगैरे अशी देणी घेणं नाही. परंतु तिला स्वतःला वाटते की आपलं असावं टापटीप म्हणून ती आणखी जास्त टापटीप ठेवायचा प्रयत्न करते. तर चालायचंच. आणि तर कोण येणार आहे तुम्हाला सांगतो. तर येणार आहेत आता आई भाऊ. तर आई भाऊ येत आहेत. मला काल फोन आलेला की असं असं आहे आणि वेळ मिळाला तर बघू आम्ही येणार आहोत. तसं म्हणल्यानंतर खूप आनंद झाला, पण विश्वास नव्हता की बाबा येतीलच म्हणून. पण अचानक त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आणि मग येत आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता शेताकडची कामं पण नाही, त्याच्यामुळे आहे ना बराच वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करायला मिळणार आहे. त्याचा आनंद खूप होतोय. कारण कसं श्री शांभवीला पण त्यांचा सहवास तितकाच महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे आमच्या गावाकडे यात्रा असते, ती यात्रा मिस केली आहे. वर्षाची खूप जायची इच्छा होती, तर तिलाही जाता आलं नाही माझ्यामुळं. बऱ्याच गोष्टी आम्ही मिस केलो. परंतु मग आता आई भाऊ इकडे आल्यानंतर मग टेन्शन असतं. तर बघूया आता खूप काही बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या आहेत. तर कसं कसं होते काय काय होते, मुळात ते सोबत आहे तेच खूप मोठा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. ते येत आहेत आता. जवळपास सांगली पास केले त्यांनी. उशीर होते म्हणजे गावाकडनं त्यांनी 5 वाजता बसलेले इथं. तर त्या हिशोबाने जवळपास ते 1:30-2च्या सुमारास इथं पोहोचतील. तर चला आता पुन्हा कंटिन्यू करूया आपण त्यांनी आल्यानंतर. शांभवीच्या रिएक्शन्स काय असणार आहेत, कारण मधला बराचसा कालावधी त्यांचा सहवास नाही आहे आणि
हिचे नखरे किंवा हिच्या काय ऍक्टिव्हिटी थोडं बोबडं बोलणं हे मोबाईलवर सारखं ते चालू असतं. आई बाबा बघत असतात फोनवर आणि फोन करत असतात की अरे किती छान असं करायला लागली तसं करायला लागली. तर त्यामुळं ते येत आहेत. आता त्यांची वाट बघतोय आम्ही. कोणी झोपायला तयार नाही. आजोबा आलेत खाली. जस्ट थोड्या वेळात झालं झोपलं ते मी. असा डोळा लागलेला. आता आई भाऊ आले सो गेलेत हे आणि श्री आई भाऊंना घेऊन येण्यासाठी. शांभवी तर काय झोपूये. रात्रीच्या 2 वाजता उठले. वाट बघून बघून झोपलं होतं. आजी आजोबासाठी खाली आलं झोपलेलं. चला लय म्हणाले हो. एवढं वेळ नुसतं वाट बघायला लागले. चला देख दे बॅग. होय आजी आजोबा कोण आले वैतागून गेला होता प्रवासानं. झोपी गेलेला पण पाय दुखायले काय पाय. आजोबाच्या पाया पडा. हात पाय धुवा भाऊ. तुमच्या खांद्याला आले की मला पण पाया पडू दे. मला वाटतं 1:30 वाजलेले आणि बराच उशीर झाला. तिथं 5 वाजता निघाले होते. हो 1:35 झाले बघा. चहा थोडा आवडतो पण मी विचार करते की जेवू देत आले आणि काय मला चहा करूया ते म्हटले तर आता सकाळी करूया. असं उपाशी असणार आहे मला माहिती आहे आणि भूक लागली असणार. हो चला मी अगोदर स्वयंपाक वगैरे केलं आता जेवण गरम करते मी त्यांना वाटतं. लय वाढू जागी असते आज जरा उलट लवकर. जेवण वगैरे आटोपली आणि आम्ही मगाशी जेवलो होतो पण लेट आले आई भाऊ. सो त्यांना जेवायला वगैरे दिला आणि इकडे बघा अंथरुण पांघरुण गोळा करायची चालली. झोप येई नाही ना. झोप येई नाही ना. एवढा उशीर झालाय तरी पण आता 2 वाजतात. लहानपणी जी एक्साइटमेंट होती ती तितकीच आजही आहे. आणि आता चला झोपतो तर आम्ही सगळेच आणि सकाळी उठल्यानंतर हा ब्लॉग आता कंटिन्यू करूया. चहा पाणी नाश्ता आहे. तर सकाळ झाली आहे आणि चला चहा पाण्याचं वगैरे बघू. खरं रात्री सगळे उशिरा आलेले दमून आलेले त्यामुळे सगळ्यांनी आराम केला आम्ही. आणि आज यांची सुट्टी आहे. खरं तर आई भाऊ येतात मग त्यांनी आजची सुट्टी घेतली आणि पुढे जो काही त्यांचा सुट्टीचा दिवस आहे त्या दिवशी ते वर्किंग करतील. सो चला आता चहा पाण्याचं वगैरे बघते मी आणि पारूसं वगैरे काढते सगळं. कारण खूप उशीर झाला उठायला. मला पण जागच आली नाही आणि आत्ता ना शांभवी पण उठली. आवाज येतच असेल तुम्हाला. तिच्या रिॲक्शन दाखवते. आजोबा तुला वेडी. पाहिलं तर बरेच दिवस झाले आई भाऊंना येऊन आणि मध्ये खूप जास्त गॅप झाला ना की मुलं अनोळखी असल्यासारखं वागतात आणि ते साहजिक आहे. आता हळूहळू ती रुळेल आणि तसंही ती खूप जास्त वेळ घेत नाही. म्हणजे खूप लवकर ओळख करते ती. आणि जरा वेळ आजोबांनी बाहेर घेऊन गेले की मग काय ती माझ्याकडे आणि यांच्याकडे सुद्धा येणार नाही. चला मी अंथरुण पांघरुणाच्या घड्या घालून ठेवते व्यवस्थित. बाय बाय शांभवी. बाय बाय. पप्पा घेऊन जातात बाय. बाहेर दुसरं कुणी घेऊन जात नाही. आलं बघ आलं बघ आलं बघ.
माझ्यासारखं कोण दिसतंय? झोप झाली. बाजारला चाललाय, बॅग घेऊन जा बर का. बॅग घेऊन जा पिलू. बाजारला जाऊ का? नको नको. चला आता पोहे इकडं भिजवले मी, पोहे बनवायचे. आणि जेवणामध्ये भाजी जर भाऊंना आवडते तर नॉनव्हेज असतं. आता आमच्या ताईंना ना शेंगदाणे अगोदर तळून घेऊन मग ते पोह्यामध्ये टाकलेले आवडतात. काही जणांच्यात ना भाजून घेतात आणि मग ते टाकतात. तुम्ही कसे बनवता सांगा पोहे? अरे बाबा. आजोबाची कमर जायची. उतर उतर श्री उतर. मजा आहे बाबा. तो आजीपाशी बस. आजीपाशी बस. दादा इकडे बघ. मला ना नेहमी हे असं हवं होतं की आई भाऊ आम्ही सगळे असं एकत्र मस्त, परंतु ड्युटीमुळे असेल किंवा अजून काही वैयक्तिक कारणं रुसवे फुगवे खूप काही असतं घर म्हटल्यानंतर. आणि त्यात सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी पाहत आपल्याला जेव्हा पुढे जायचं असतं त्यावेळी मग बऱ्याचदा काही गोष्टी राहून जातात. मग ते आत्ता आम्ही जगतोय की आई भाऊंसोबत श्री शांभवी, तर ते खूपच गोड वाटतं. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ह्या आठवणी ना कायम आपल्या स्मरणात राहणाऱ्या असतात आणि हे दिवस परत येत नाहीत. त्यामुळे मुलांना आजी आजोबाचा सहवास लाभणं खरं तर भाग्याचंच असतं, कारण की खूप कमी जणांच्या नशिबात हे आहे. आजकाल तर जॉबमुळे याच्यामुळे आमच्यासारखं काही जण तुमच्यापैकी बाहेर राहत असतील आणि मग त्या गोष्टी आपल्याला मिस होतात. आई वडील आहेत मावशी माझे. हा. हुबळी हुबळी इकडचा भाग येते कर्नाटकचा खालचा. हा. मावशाचा भांडे असतात. सगळं घर चकाचक क्लीन झालंय, फरशी पुसून झाली आहे. भांडे पण आता क्लीन होते, त्यामुळे मला बाकीची कामातून जास्त सोपी झाली. इकडे आणि सकाळची आवरावर असल्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही. इकडे लसूण वगैरे खोबरं म्हणजे नॉनव्हेज तिथे दाखवते तुम्हाला. तर ते पोहे तयार सर्व करते. आता आमच्या ताई भाऊ आलेत ना तेव्हापासून लगेचच घरातलं वातावरण इतकं बदललं आहे, कारण की एक वेगळाच आनंद आहे. आणि मला तरी असं वाटतं की आजी आजोबांना नेहमी नातवंडाच्या सोबत राहायला हवेत, कारण त्या दोघांची ती गरज असते. आणि आईवडिलांना त्यांचं करिअर करताना वगैरे खूप गोष्टींमध्ये मुभा भेटते, नाहीतर कंटिन्युअसली बॅक ऑफ द माइंड मुलांच्या जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टी पार पाडताना कुठेतरी वर्कलोड आणि या सगळ्यांचं बॅलन्स करणं म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते. या नाश्ता करायला. नाश्ता करायला आज. भारी हा. मस्त. पण हे कायम असायला पाहिजे. हो. टेम्पररी नाही. हा ना. काय गेलं हो. आता फटकाय. ए श्री. बघा, शेवटी मी शांभवीच्या जावळाची शॉपिंगचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आणि बऱ्याच जणींना अपेक्षित हे असेल की आता जावळाचा व्हिडिओ येईल, परंतु काही वैयक्तिक कारणामुळे जावळ पुढे ढकलण्यात आलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती, काही टेक्निकल एररमुळे 15ला जो काही आपला यूट्यूब मास्टर क्लास होणार होता तो आपण येत्या 19 मेला सुरू करतोय, म्हणजे 4 दिवस पुढे ढकलला गेला आहे. सो त्यासाठी क्षमस्व. आणि ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचे स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिव.